आप देख रहे हैं UCN न्यूज, खबर वही जो हो सही। नमस्कार, UCN विशेष या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। सध्या राज्यातील राजकीय स्थिती पाहता सध्या एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट। कारण थेट मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात आणि त्यांच्या घराजवळ असलेल्या राम मंदिरात शिवसेनेचं रामरक्षा पठण, बरं तेही उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत। यासह ऑपरेशन टायगर नंतर शिवसेनेची पुढची रणनीती काय राहणार यावर आपण चर्चा करणार आहोत। शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांच्याशी। सर, आपलं खूप खूप स्वागत। धन्यवाद। सर, शिवसेनेचं रामरक्षा पठण आयोजित करण्यात आलं आहे आणि तेही नागपुरात, काय खास कारण आहे? मुंबईला सुरुवात केली राजधानीमध्ये, राजधानीनंतर उपराजधानीपर्यंत आलं पाहिजे म्हणून नागपूर। आणि हे नागपूर तसं पाहायला गेलं तर सगळ्या अर्थानं हिंदुत्वाचं केंद्रही ठरलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं शिवसेना पक्षाने असं ठरवलं की राजधानीनंतर उपराजधानी जावं, कारण याच्यानंतर आम्हाला पुण्याला जायचं आहे, संभाजीनगरला जायचं आहे, कोल्हापूरला जायचं आहे, नाशिकला जायचं आहे। आणि म्हणून राजधानीनंतर उपराजधानी, एवढंच त्याचा अर्थ आहे। पण मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात, मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघात असलं म्हणून काय झालं? आम्ही रामाच्या मंदिरात आरती करतोय, मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघात नाही करत। आम्ही प्रभू श्रीरामाच्या मंदिरात आरती करतोय। आता योगायोगानं तिथं माननीय मुख्यमंत्र्याचा मतदारसंघ आला, त्याला आम्ही काही करू शकत नाही। परंतु असं काही नाही की आम्ही मुख्यमंत्री, कारण हा देश पातळीवरचा विषय आहे। हा काही नागपूरचा विषय नाही किंवा राज्याचा विषय नाही, हा देश पातळीवरचा विषय आहे। आणि म्हणून मला असं वाटतं हा योगायोग असेल की हा मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ, पण आम्ही हा मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघापेक्षा प्रभू श्रीरामाचं मंदिर असं याला मानतो। पण या कार्यक्रमासाठी संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण पत्रिका पाठवली आणि मुख्यमंत्र्यांनी अट टाकली की उद्धव ठाकरेंनी किमान 2 पानं वाचून दाखवावी, 4 ओळी म्हणून दाखवाव्यात। काय म्हणाल याच्याबद्दल? हे पहा, प्रभू श्रीरामाचे भक्त हे श्रद्धा असते, त्याच्यात 2 पानं वाचता येणं काय न येणं याला काय अर्थ नाही। आपल्याकडे राम म्हणजे माणसाच्या हृदयात राम असला पाहिजे, मनामनात राम आहे। सकाळी उठल्यापासून आपण राम म्हणतो आणि जाताना राम म्हणतो, इतका राम आपल्या रोमारोमात भिनलेला आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं जे काही ते 2 पानं असेल, मला तर आपण रामाचे भक्त आहोत, परंतु मला असं नाही वाटत की हे सगळं वाचलं म्हणून रामाचे भक्त होतो। आणि रामरक्षा या हेतून हे आंदोलनच नाही, हे रामरक्षा ह्या अँगलने आहे, या हेतून आहे की जो प्रभू श्रीराम आहे याच्या मंदिरासाठी घराघरात जाऊन शिलापूजन झालं, म्हणजे विटेचं पूजन झालं। घराघरातून लोकांनी श्रद्धेने, कोणी 11 रुपये, कोणी 21 रुपये, कोणी 51 रुपये, कोणी लाख पण दिले असतील घराघरातून याच्यासाठी। कारण प्रत्येक घरातून, प्रत्येक गावातून एक वीट गेलेली, आपल्या भावना त्या मंदिरात गुंतलेल्या आहे। या रामाच्या नावावर राजकारण झालं, या रामाच्या नावावर मतं मागितले गेले। आणि मग जर मतं मागितले असेल तर हा रामच आज सुरक्षित नाही आहे। मला वाटतं या रामाची सुरक्षितता, मला असं वाटतं व्यापक अर्थाने, संकुचित अर्थाने नाही, की कारण हा रामच आज अडचणीत आला की याच्या दानपेट्यावरच डल्ला मारण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे लोक करत आहेत। आणि म्हणून हा राम सुरक्षित राहिला पाहिजे, त्या अर्थाने ही रामरक्षा आहे। काही जणांनी याचा अर्थ रामरक्षा म्हणजे ते मंत्रपठण करणं असं घेतलेलं आहे। मला असं वाटतं अशा पद्धतीनं मंत्रपठण बिठण याला काय फार अर्थ मला तरी नाही वाटत। हे तरी माझं व्यक्तिगत मत आहे, कोणी याला धार्मिक काही म्हणत असेल तर म्हणू द्या, पण मला नाही वाटत की अशा पद्धतीने, मला वाचताच येत नाही तर मी कुठून पठण करणार, गरज काय? बरं असं आहे की काही जणाला वाचता नाही येत पण अख्खी ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे, असे पण प्रकार आहे उदाहरण। त्यामुळे मला असं वाटतं त्याचा कर्मकांडाशी कुठे अर्थ नाही, त्याचा अर्थ हा श्रद्धेशी जुडलेला आहे। आता जी मुंबई महानगरपालिका निवडणूक पार पडली, यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते। म्हणजे पुढे सोबत राहू असे त्यांनी जाहीरपणे म्हटलं होतं। बरं, या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली, राज ठाकरेंनी केली। मात्र मुंबईतील कार्यक्रमात राज ठाकरे नव्हते आणि नागपुरात होणाऱ्या कार्यक्रमातही राज ठाकरे नाही। मला असं वाटतं की त्यांचा आणि आमचे स्वतंत्र राजकीय पक्ष आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या राजकीय पक्षाचा अजेंडा
जो असेल तो आहे, आमचाही जो अजेंडा आहे तो आहे. असं काही जरुरी नसतं की याच्यामध्ये दोघांनी सोबतच कुठे गेलं पाहिजे, असं काही जरुरी नाही आहे. एकमेकांना मला असं वाटतं एक नैतिक पाठिंबा जरी असला तरी तो एकमेकांची साथच असते. आणि म्हणून दोन राजकीय स्वतंत्र पक्ष असताना असं तुम्ही म्हणू शकत नाही. मग तुम्ही म्हणाल काँग्रेस का नाही तुमच्याबरोबर, राष्ट्रवादी का नाही, असाही तुम्ही प्रश्न विचारू शकाल. या प्रश्नाला काही अर्थ नाही आहे. नाही, पण ठाकरे कुटुंबातील असं नाही, कुटुंब वेगळं आणि पक्ष वेगळं. कुटुंब हा स्वतंत्र मुद्दा आहे आणि पक्ष हा स्वतंत्र मुद्दा आहे. त्यामुळे मला असं वाटतं हा तुम्ही पक्षीय बोलताय. पक्षीय बोलता तर मी पक्षाचा नेता म्हणून अशा पद्धतीनं भूमिका व्यक्त करतो. तुम्ही व्यक्तिगत कुटुंब बोलाल तर मला वाटतं त्यांचे कुटुंबीयच उत्तर देतील, आम्ही काही द्यायची आवश्यकता नाही. नाही, मुंबई महानगरपालिकेत एकत्र आले आणि पुढे लढू, सोबत राहू. लढू ना मग. आता कुठे लढायची वेळ आली? ज्यावेळेस लढायची वेळ येईल त्यावेळेस लढतील. लोकसभा विधानसभा येतील त्यावेळेस लढतील तशा पद्धतीनं. आता कुठे लढायची वेळ आलेली आहे? हा कार्यक्रम नागपुरात होतोय. फडणवीस आणि बावनकुळेंशी काही चर्चा झाली? चर्चा नाही, परंतु मला असं वाटतं फार काही प्रत्येकाची चर्चा कशासाठी करायची? आमचा कार्यक्रम आहे, रामाचा कार्यक्रम आहे, त्याला चर्चा करण्याची काय गरज आहे? निमंत्रण दिलं आहे तुम्हीच. आता तुम्हालाही माहिती आहे, मान्य देवेंद्रजींना निमंत्रण दिलं आहे, सरसंघचालकांना निमंत्रण दिलं. देवेंद्र राज्याचे मुख्यमंत्री आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की प्रत्येक लगे तुम्ही म्हणाल भाजपच्या या वार्ड अध्यक्षाला निमंत्रण दिलं, कारण आम्हाला काय करायचं? आम्ही मान्य मुख्यमंत्र्याला निमंत्रण दिलं, हे प्रतिकात्मक निमंत्रण आहे, याचा अर्थ ते सगळ्यांना आहे. नवनीत राणांनी टीका केली होती. नागपूरपर्यंत तुम्ही आलात आणि अमरावतीतही या, असं खुलं आव्हान उद्धव ठाकरेंना दिलेलं आहे. नवनीत राणा कोण आव्हान देणारी बाई? तिचं आव्हानाला काय द्यायचं? आमच्या एखादी तिथली महिला आघाडीची बाई उत्तर देईल, तिच्याला आम्ही काय घ्यायचं? आज तुम्ही प्रतिक्रिया पण दिली होती की ती कोण उद्धव ठाकरे साहेबांना सांगणारी? ती कोण? कारण राणा दाम्पत्य म्हणजे रवी राणांनी पण टीका केली आणि नवनीत राणांचं यांच्या देखील भूमिका प्रतिक्रिया आली. नाही. या कुठं राष्ट्रवादीत असतात, कुठं भाजपमध्ये असतात, कुठं राष्ट्रवादीमध्ये अजितदादासोबत असतात. आता मला असं वाटतं राज्यसभेसाठी सुद्धा पदासाठी कोणत्याही पक्षात जाणार लोक, कोणतीही भूमिका व्यक्त करणार लोक आहे. यांच्यावर प्रतिक्रिया आम्ही द्यावं असं आम्हाला मुळीच वाटत नाही. मुंबई झालं, नागपूर झालं, रामरक्षा पठण आंदोलनाचं पुढचं ठिकाण कोणतं राहील? हे बा मी सांगितलं ना, प्रमुख शहरं मी सुरुवातीलाच बोललो. मुंबई आहे, आता नागपूर आहे, पुणे आहे, संभाजीनगर आहे, नाशिक आहे, कोल्हापूर आहे. या सगळ्या ठिकाणी आम्ही जाणार. सगळ्या ठिकाणी असंच होणार आहे भूमिका. हे आम्ही प्रत्येक जिल्ह्यापर्यंत जाणार, तालुक्यापर्यंत जाणार, गावापर्यंत जाणार. प्रत्येक गावात आम्ही अशा ह्या भूमिका समजून सांगणार की राम मंदिराला कसं लुटलं गेलं. 14,000 कोटी रुपयाचा निधी जमा झाला. 14,000 कोटी रुपये राम भक्तांनी जमा केलेले. याचा हिशोब द्यावा लागेल. जमिनी कशा 2.5 लाखांनी एक माणूस खरेदी करतो आणि 10 मिनिटात 2.5 कोटीनं विकतो. हा काय प्रकार आहे? 40% तिथल्या ट्रस्टीनं द्यावं लागतात असा तिथला कॉन्ट्रॅक्टर सांगतो. हा काय प्रकार आहे? तुम्ही देशाला तर लुटताय, तुम्ही रामालाही लुटताय. देशाला लुटता. तुमचं मिसिंग लिंक पडला 5-6 दिवसामध्ये, ही लूटच झाली. 12,000 कोटीच्या 16,000 कोटीला मेघांजनेला कॉन्ट्रॅक्ट देतात, लूटच झाली. आणि मग तुम्ही ठीक आहे, ही लूट लोक सहन करतील, पण रामाची लूट कशी सहन करतील? त्याच्यामुळे ही नाही सहन होणार. त्याच्यामुळे आम्ही सगळीकडे जाणार, हे सांगणार सगळीकडे, आम्ही गावगाव सांगणार. शिवसेनेचे 6 खासदार फुटले. त्यानंतर तातडीनं उद्धव ठाकरेंनी त्या खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा केला. हो. हे उशिरा सुचलेलं शहाणपण नाही म्हणता येणार? मग काय फुटायच्या आधी करायला पाहिजे होतं का? कारण कंप्लेंट असते की म्हणजे कंप्लेंट होती नेत्यांची की उद्धव ठाकरे येत नाही किंवा मुंबईला वेळ देत नाही. हे कोणी केली कंप्लेंट? मला असं वाटतं अशी कंप्लेंट कोणाचीच नाही. तुम्ही जरा उद्धव साहेबाचं शेड्यूल बघितलं का? उद्धव साहेब रोज किमान 3 ते 4 तास सगळ्यांना भेटतात. रोज. फक्त एखादा रविवार, मुंबईची ती सिस्टीम आहे, रविवार एखाद्याच भेटत नसतील, पण दररोज उद्धवजी ठाकरे साहेब 3 ते 4 तास सगळ्या शिवसैनिकांसाठी खुला असतो त्यांचा दरबार. तुम्हाला कोणी सांगितलं भेटत नाही? त्या खासदारांनी जेवढे आमदार सोडून गेले, खासदार गेले, सचिन अहिर सारखे नेते जर बाहेर सचिन अहिर तर आदित्य साहेबांच्या गाडीतच 24 तास फिरत होते ना. मग त्यांनी पक्ष आकस्मिकपणे का सोडला? अशी काय वेळ आली? सगळ्यांना सत्ता लागते, सगळ्यांना खुर्च्या लागतात. ते आमच्याकडे नाही आहे, उद्धव साहेबाकडे नाही आहे, म्हणूनच उड्या मारतात. हे बाकी हे सगळे कारण झूट आहे. हे सगळे पण एकनाथ शिंदे जेव्हा बाहेर पडले तेव्हा तर सत्ता होती. कुठं? कोणाकडे होती? तेव्हा तर हा, पण त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं ना.
त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यांना स्वतःला मुख्य पक्ष फोडायचा होता, गद्दारी करायची होती, त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यांना जेलमध्ये जायचं नव्हतं. त्यांनी उद्धव साहेब सांगितलं होतं मला जेलमध्ये टाकतील जर मी फुटलो नाही तर. हे उद्धव साहेबाला त्यांनी सांगितलं होतं. असं काही नाही की लगेच त्या दिवशी गेले आणि पक्ष फुटला. त्यांनी आधी उद्धव साहेबाला सांगितलं होतं की जर मी भाजपबरोबर नाही केलं तर मला जेलमध्ये टाकलं जाईल. त्या भीतीतून गेले ते. हे डुप्लिकेट राजकारणासाठी हिंदुत्व हा उद्धवजींचा शिवसेनेचा स्वभाव. शिवसेनेला हिंदुत्व काय शिकवणार हे लोक? अरे एकमेव बाळासाहेब ठाकरे होते की ज्यावेळेस बाबरी ढाशा पडलं तर सगळ्यांनी हात वर केले होते. काय बोलले होते सुंदरसिंग भंडारी? जरा आठवा कोणाचे नेते ते आणि काय बोलले होते शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे. मला गर्व आहे, मला अभिमान आहे जर माझ्या शिवसैनिकांना. मला वाटतं त्या पक्षाला हिंदुत्व कोण शिकवणार? उद्धवजी नेहमी सांगतात भाजप 25 वर्ष सोबत असताना आम्ही काही बदललो नाही, तर आता काँग्रेसबरोबर काय बदलण्याचा प्रश्न येतो. हां, आणि काँग्रेसला काय बोलता तुम्ही? राम मंदिराचा दरवाजा कोणी उघडलेला आहे? राजीव गांधींनी उघडलेला आहे. हे कोणी का बोलत नाही? काँग्रेसवालेच बोलत नाही. कोणी उघडलेला आहे दरवाजा 1984ला? राजीव गांधी पंतप्रधान असताना उघडलेला आहे. बाबरी ढाचा कधी पडलेला आहे? PV नरसिंहराव पंतप्रधान असताना पडलेला आहे. नाही तर पंतप्रधानांना थांबायला काय लागतं? 2 मिनिट लागत नाही. बरोबर. खरं तर हे लोक बोलत नाही. बोललं पाहिजे काँग्रेसवाल्यांनी पण. त्याच्यामुळे भाजप काय बोलणार या सगळ्या विषयामध्ये? भाजप नुसतं लोणी खाण्याचं काम करतोय, टाळूवरचं लोणी खाण्याचं काम करतोय. हिंदुत्वाच्या केसेस तर गावगावच्या आमच्यासारख्या शिवसैनिकावर आहे, भाजपवर कुठं आहे? आता हिंदू काय जागृती मेळावे करतात, हिंदू बचाव. अरे तुमचं सरकार आहे, 12 वर्ष झाले, इथं पण सरकार. कसलं हिंदू खत्रे में बित्रे म्हणता तुम्ही? हां, मग तुमचं सरकार झोपलेलं याचा अर्थ. तुमच्या सरकारमध्ये दम नाही असं त्याचा अर्थ आहे. त्याच्यामुळं उद्धवजी ठाकरे साहेब असेल की शिवसेना असो, शिवसेना आणि हिंदुत्व एकच नाण्याच्या 2 बाजू आहे. हिंदू हृदय सम्राट एकच बाळासाहेब ठाकरे. कोणत्या भूमिका शिवसेनेने वेगळ्या घेतल्या सत्तेवर असताना? आहे छत्रपती संभाजीनगरचं नाव संभाजीनगर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना उद्धवजींनी घेतलेले निर्णय. हे काय गोष्टी करतात? धाराशिवचं नावसुद्धा उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलं, जेव्हा सत्तेत असताना केलेलं आहे. कोणतं हिंदुत्वाच्या विरोधात शिवसेनेनं काम केलं आहे? आता तुमचे लोक गोहत्यावर इथला एक बोलतो, गोव्याचा मुख्यमंत्री एक बोलतो, तो किरण रिजिजू म्हणतो की मी गोमांस खातो, तो आत्ता झालेला बंगालचा म्हणतो की गाई कापावं लागतील म्हणतो. ह्यावेळी हे लोक आम्हाला हिंदुत्व शिकवणार? मोहिबाबा मुक्तीबरोबर बसणारे लोक त्याच्या मांडीला मांडी लावून बसणार आम्हाला हिंदुत्व शिकवणार? तो नितीश कुमार संघमुक्त भारत म्हणत होता, त्याला मुख्यमंत्री करता तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार? किती उदाहरणं द्यायची हिंदुत्वाची? मला असं वाटतं या गोष्टी शिवसेनेला शिकवायची गरज नाही. शिवसेना हिंदुत्ववादी आहे, पण हिंदुत्ववाद आमचा मतासाठी नाही आहे, कर्मकांडासाठी नाही. हिंदुत्ववाद आमचा जनतेच्या हितासाठी, समाजकारणासाठी, एवढं लक्षात ठेवायचं. तर आज आपल्यासोबत होते विधान परिषदेचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आमदार अंबादास दानवे. त्यांनी जे शिवसेनेचे जे रामरक्षा आंदोलन आहे त्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं, त्याचबरोबर पक्षाची येणारी रणनीती आणि आपले विचार हिंदुत्वाबाबतचे मांडले. तर आजच्या कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटूया खास व्यक्तीसह, खास विषयासह. तोपर्यंत नमस्कार. आप देख रहे हैं UCN न्यूज, खबर वही जो हो सही.